चिकन बिर्याणी करण्यासाठी सगळ्यात अगोदर तर पाणी गरम करायला ठेवायचं. पाण्याला उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये सगळे खडे मसाले टाकायचे. शहा जिरे, मिरे, असे सगळे मसाले टाकायचे आणि त्यानंतर जी दालचिनी असते त्या अशी वाटून घ्यायची खलबत्त्यामध्ये एकदम बारीक, किंवा मिक्सरला पण बारीक करू शकता. इकडे मिरच्या आपल्याला नकलायच्या आहेत. त्यामध्ये एक बारीक कांदा चिरलेला. आता जे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे त्यामध्ये त्याच्यासाठी टाकायचं आहे आपल्याला हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, थोडंसं लाल तिखट, अजून अद्रक लसूण पेस्ट आणि जे दालचिनीची पावडर बनवलेली आपण ती त्याच्यामध्ये टाकायची, आणि दही आणि 2 लिंबू आपण त्याच्यासाठी घेतलेले आहेत. तर हे 1.5 किलोचं प्रमाण आहे. त्यासाठी आपल्याला 2 लिंबू आणि जवळपास एक अर्धा पावशेर मिरची, कोथिंबीर बारीक चिरलेली आणि मीठ आणि दही असं याच्यामध्ये टाकायचं आहे आणि जवळपास हे अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथं 2 लिंबू पिळून झाले. त्यामध्ये नंतर एक एक पुडा दह्याचा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ आणि शेवटी अद्रक लसूण पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे. तर सगळी तयारी अगोदरच करून घेतली होती आणि तोपर्यंत तिकडे आपले तांदूळ पण 90% शिजलेले आहेत आणि ते झाल्याच्या नंतर त्याला चाळणीमधून असे चाळून घ्यायचे आणि एकदम कडकडीत तेल तापल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं आपण ते चिकन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. 10 ते 15 मिनटं त्याला तसंच शिजू द्यायचं आणि त्यानंतर जे आपण तांदूळ उकडून ठेवले होते ते त्यामध्ये ॲड करायचे. आता इथे सगळे तांदूळ आपले हे झालेले आहेत आणि गॅसवर किंवा कशावर सुद्धा तुम्ही एकदम कडकडीत असं तेल गरम करू शकता. आणि ज्यावेळेस पूर्ण पद्धतीने तेल गरम होईल त्यावेळेसच ते आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये टाकायचं आहे. तर थंड असलं टाकल्यावर ते व्यवस्थित होणार नाही. त्यामुळं आता हे छान पद्धतीने मॅरिनेट झालेले आहे. आता हे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. जवळपास 15-20 मिनटासाठी त्यावर हे करायचं आणि जे तांदूळ आपण हे केलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचं. एक थर तांदळाचा आणि एक थर त्याच्यानंतर आपण कलर वगैरे जर आपल्या आवडीनुसार आपण त्यामध्ये टाकू शकतो. तर शेवटी तुम्ही बघू शकता बिर्याणी कशी झालेली आहे. ही चवीला खूप जास्त चांगली लागते आणि अजिबात मसालेदारसुद्धा होत नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. ही बिर्याणीची रेसिपी एकदम डिटेलमध्ये जर तुम्हाला हवी असेल तर मी नक्की शेअर करेल की ह्याच्यासाठी काय काय घेतलं होतं. एवढं आधीपासून लक्षात आलं नाही म्हणजे पूर्ण रेसिपी शूट करायचं. तर हे खूप फास्टमध्ये झालं आणि क्विक अशी झालेली. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर इथं आपली बिर्याणी शिजून एकदम तयार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.